फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चॅप्टर आणि त्यामध्ये आपण बघितला होता प्रॅक्टिस सेट 2. प्रॅक्टिस सेट 2 सुरू करताना आपल्याला काही डिफरंट टाइप्स ऑफ अँगल्स काय असतात ते बघितले होते आपण. मग एकदा शॉर्टली रिवाइज करून घेऊयात आपण की कुठल्या कुठल्या टाइप्सचे अँगल्स आपण बघितले होते. सगळ्यात पहिलं म्हणजे तर तुम्ही काय बघितला होता, झिरो अँगल. बरोबर. मग झिरो अँगल म्हणजे काय रे बाळांनो? सगळ्यात पहिला टाइप होता तुमचा झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे काय, जो किती डिग्रीचा असणार आहे, 0 डिग्रीचा. द अँगल विच इज इक्वल टू 0 डिग्री इज कॉल्ड ॲज झिरो अँगल. आफ्टर दॅट सेकंड वन आपण काय बघितला होता, एक्यूट अँगल. एक्यूट अँगल म्हणजे काय रे बाळांनो? द अँगल विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. असा अँगल जो 0 आणि 90 डिग्रीच्या मध्ये येणार आहे तो कुठला अँगल होणार तुमचा, एक्यूट अँगल. त्यानंतर आपण थर्ड टाइप बघितला होता, राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय रे बाळांनो? असा अँगल जो किती डिग्रीचा असणार आहे, 90 डिग्रीचा. Angle which is equal to 90 degree is nothing but your right angle. After that we have seen the fourth type, obtuse angle. Obtuse angle म्हणजे कुठला अँगल रे बाळांनो? The angle which is greater than 90 degree and less than 180 degree. असा अँगल जो 90 डिग्री पेक्षा मोठा असणार आहे आणि 180 डिग्री पेक्षा लहान असणार आहे. म्हणजे 90 टू 180 डिग्री मधला कुठलाही अँगल तुमचा कुठला अँगल असणार आहे, ऑब्ट्यूज अँगल. आफ्टर दॅट वी हॅव सीन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो रे बाळांनो? आपण लाईन बघितली होती एक स्ट्रेट, बरोबर. सो 180 डिग्री. द अँगल विच इज इक्वल टू 180 डिग्री इज कॉल्ड ॲज स्ट्रेट अँगल. आफ्टर दॅट वी हॅव सीन द सिक्स्थ टाइप, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे असा अँगल जो 180 डिग्री पेक्षा मोठा असणार आहे आणि 360 डिग्री पेक्षा लहान असणार आहे. सो द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. 180 डिग्री टू 360 डिग्री मधला कुठलाही अँगल तुमचा कुठला अँगल असणार आहे, रिफ्लेक्स अँगल. त्यानंतर बाळांनो तुमचा शेवटचा टाइप बघितला होता तुम्ही, कंप्लीट अँगल. द अँगल विच इज गोइंग टू फॉर्म अ कंप्लीट सर्कल विच इज नथिंग बट युअर कंप्लीट अँगल. किती डिग्रीचा असणार आहे तो, 360 डिग्रीचा. सो द अँगल विच इज इक्वल टू 360 डिग्री इज नथिंग बट युअर कंप्लीट अँगल. हे 7 टाइप्स घेतले होते. मी हे परत परत का रिवाइज करून घेते तुमच्याकडून, कारण याचे डेफिनेशन्स तुम्हाला लर्न व्हायला हव्यात. सो हे 7 टाइप आपण बघितले होते. याच्यावर बेस्ड आपण प्रॅक्टिस सेट 2 सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती आणि त्यातले काही क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले होते. बाळांनो आता बघूयात आपण प्रॅक्टिस सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 4 जो आपला बाकी होता. बाळांनो तर क्वेश्चन नंबर 4 आहे तुमचा, यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अन एक्यूट अँगल, राईट अँगल अँड अन ऑब्ट्यूज अँगल. तुम्हाला प्रोट्रॅक्टर यूज करून 3 टाइपचे अँगल्स काढायचे आहेत. कुठले कुठले, एक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. बाळांनो मग आपण सुरुवात करूया तुमच्या पहिल्या अँगल पासून, म्हणजेच एक्यूट अँगल पासून. सगळ्यात पहिले आपण ड्रॉ करूयात एक्यूट अँगल. एक्यूट अँगल. बाळांनो आता अक्यूट अँगल म्हणजे कुठला अँगल रे बाळांनो? द अँगल विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री लेस दॅन 90 डिग्री इज नथिंग बट युअर अक्यूट अँगल. अक्यूट अँगलचं मेजर कुठून कुठपर्यंत असतं, 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा लहान. त्याला म्हणतो आपण अक्यूट अँगल. मग आपल्याला काय करायचं आहे, कुठला तरी एक मेजर आपण चूज करूयात. मग आपण काय करूयात रे बाळांनो, 60 डिग्रीचा अँगल काढूयात. ओके. सो 60 डिग्रीचा अँगल तुम्ही कसा मेजर करणार आहात तुमच्या प्रोट्रॅक्टरवर बघा. आपण इनर मेजर फॉलो करतो फ्रॉम राईट टू लेफ्ट. राईट कडून लेफ्ट कडे जाणारा इनर मेजर आपण फॉलो करणार आहात. सो 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60. मग आपण काय करणार, तुमचा एक आर्म जो असेल इकडे 0 डिग्रीला पॅरलर असेल, म्हणजे प्रोट्रॅक्टरला इथे पॅरलर असणार आहे
आणि त्यानंतर तुमचा दुसरा आर्म कुठे असणार आहे, इथे 60 डिग्री, बरोबर. म्हणजे काय, आपण 60 डिग्रीज मार्क करून घेणार आणि सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर जिथे तुमचा बेसचा पॉइंट असेल ते तो आणि तुमचं मार्किंग जॉईन करणार. सो दिस इज हाऊ वी कॅन मेजर अँड अँगल. बाळांनो आपण काय करतोय, 60 डिग्रीचा अँगल घेणार आहोत. 60 डिग्री 0 डिग्री टू 90 डिग्रीच्या मध्ये येतं, म्हणजेच तो कुठला अँगल असणार आहे, तुमचा ॲक्यूट अँगल. आता आपल्याला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे युझिंग अ प्रोट्रॅक्टर, म्हणून आपण मेजर करूनच अँगल ड्रॉ करणार आहोत. सो बाळांनो सगळ्यात आधी मी काय करणार आहे, बेस काढून घेणार आहे त्या अँगलचा, म्हणजेच बेस आर्म काढून घेणार आहे. सो हा झाला माझा बेस आर्म. सो याचा पॉइंट, बरोबर. अँगल कसा फॉर्म होतोय बाळांनो, स्टार्टिंग पॉइंट म्हणजे एक पॉइंट जर तुम्ही घेतला, त्या पॉइंट मधून जर दोन रे पास होत असतील तर त्या दोघं रेज मध्ये काय फॉर्म होतो, अँगल फॉर्म होतो. मग मी काय केलं, हा बेस रे ड्रॉ करून घेतला. आता मी काय करणार, माझं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर जे आहे, जे आहे मी ते या रेच्या स्टार्टिंग पॉइंट वर म्हणजे ओरिजिन वर ठेवणार. सो आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर हियर आणि हा स्ट्रेट ठेवणार माझ्या खालच्या रेला. सो बाळांनो आता आपल्याला काय करायचं आहे रे बघा, 60 डिग्री मेजर करायचं. सो 60 डिग्री इज हियर. सो आय एम गोइंग टू मार्क दॅट पॉइंट. 60 डिग्री मार्क केलं आणि तो आता जॉईन करून घेणार आहे. ओके बाळांनो हा झाला तुमचा अँगल. किती डिग्रीचा ड्रॉ केला आपण, 60 डिग्रीचा. तिथे मेन्शन करायचा किती डिग्रीचा ड्रॉ केलाय. आता या अँगलला आपण नाव देऊन घेऊयात, अँगल ए बी सी. ओके, अँगल ए बी सी इज इक्वल्स टू हाऊ मेनी डिग्री, 60 डिग्री. आता या अँगल मध्ये तुमचा वर्टेक्स ऑफ द अँगल कुठला आहे रे बाळांनो, हा बी वर्टेक्स, बरोबर. मिडल वर्टेक्स कुठला आहे तुमचा, वर्टेक्स बी. बाळांनो हा झाला तुमचा ॲक्यूट अँगल. आता आपण तुमचा सेकंड वन ड्रॉ करणार आहेत, राईट अँगल. राईट अँगलची डेफिनेशन काय आहे रे बाळांनो, द अँगल विच इज इक्वल टू 90 डिग्रीज नथिंग बट युअर राईट अँगल. म्हणजे असा अँगल जो 90 डिग्रीचा असतो त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल. मग बाळांनो आपण परत काय करणार आहोत, बेस रे ड्रॉ करून घेणार. जसं की आपला अँगल फॉर्म कसा होतो, जेव्हा दोन रेज पास होतात एकाच पॉइंट मधून त्या दोघांमध्ये अँगल फॉर्म होतो, हो की नाही. मग आपल्याला ड्रॉ करायचा आहे आता राईट अँगल. राईट अँगल. बाळांनो आता आपण सगळ्यात आधी बेस रे ड्रॉ करून घेणार आहोत. राईट अँगल म्हणजे तुमचा 90 डिग्रीचा मेजर येणार आहे, बरोबर. मग हा मी बेस रे ड्रॉ केला. परत मी माझं प्रोट्रॅक्टर घेणार आहे. मेजरिंग आय एम गोइंग टू काउंट फ्रॉम राईट टू लेफ्ट. इनर मेजर मी फॉलो करते. सो आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन दिस पॉइंट. या पॉइंटला मी ठेवलंय आणि आता मी काय करणार आहे रे बाळांनो, मेजर करून घेणार आहे. माझं 90 डिग्रीज कुठे आहेत, इथे. सो 90 डिग्री मार्क केलंय. सो दिस स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे अँड दिस मार्किंग पॉइंट आय एम गोइंग टू जॉइन. सो आय गेट द सेकंड आर्म ऑफ अन अँगल. अँगलचा सेकंड आर्म काय होईल मला भेटणार आहे. हा झाला तुमचा राईट अँगल 90 डिग्रीचा. आता राईट अँगलचं साइन आपण इथे कसं दाखवतो, स्क्वेअर दाखवतो की हा राईट अँगल आहे. या अँगलला आता नाव देऊन घेऊयात बाळांनो आपण एक्स वाय झेड. आता या अँगलचा वर्टेक्स ऑफ द अँगल कुठला आहे बाळांनो, वर्टेक्स वाय. या अँगलला दोन आर्म्स आहेत. कुठले कुठले रे बाळांनो, आर्म वाय एक्स अँड आर्म वाय झेड. Okay, so this is your angle x y z is equal to 90 degree. हे अँगलचं साइन असतं असं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं आधीच्या लेक्चर्स मध्ये. ओके, सो दिस इज युअर राईट अँगल.
नाव वी आर गोइंग टू ड्रॉ अ ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे कसा अँगल रे बाळांनो? असा अँगल जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असणार आहे आणि 180 डिग्रीपेक्षा लहान असणार आहे. मग अशा अँगलला आपण काय म्हणतो? ऑब्ट्यूस अँगल. मग ऑब्ट्यूस अँगल म्हणजे तुमचा काय झाला? 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि 180 डिग्रीपेक्षा लहान. मग 90 to 180 मधलं कुठलं तरी एक मेजर आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि त्या तेवढ्या याचा आपण अँगल ड्रॉ करून घेऊयात. सपोज मी 110 डिग्रीज घेतले, मग हा 90 to 180 च्या मध्ये येतो. मग माझा हा काय झाला? ऑब्ट्यूस अँगल. सो आय एम गोइंग टू ड्रॉ ऑब्ट्यूस अँगल ऑफ 110 डिग्रीज. ऑब्ट्यूस अँगल. बाळांनो, नेहमीप्रमाणे आधी आपण काय करून घेणार आहे? तर बेस रे ड्रॉ करून घेणार आहोत. सोपं आहे ना अँगल चॅप्टर. सो बेस रे ड्रॉ करून घेणार मी सगळ्यात आधी. हा झाला माझा बेस रेचा स्टार्टिंग पॉइंट. हा झाला माझा बेस रे. बाळांनो, मी परत माझं नेहमीचीच प्रोसेस फॉलो करणार आहे. आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर हियर ऑन द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ बेस रे. झालं? आता आपल्याला काय करायचं आहे रे बाळांनो? 110 डिग्रीज मेजर करायचं. सो आय एम गोइंग टू मेजर इट फ्रॉम राईट टू लेफ्ट. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 110. सो 110 मी इकडे मार्क करून घेणार. आता मार्क केल्यानंतर आपल्याला बेस रेचा स्टार्टिंग पॉइंट आणि तुमचा मार्क केलेला 110 डिग्रीजचा पॉइंट तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे. सो यू विल गेट द सेकंड आर्म ऑफ एन अँगल. हा झाला तुमचा अँगल. किती डिग्रीचा ड्रॉ केला आपण? 110 डिग्रीचा. ओके, सो दिस इज ऑब्ट्यूस अँगल ऑफ 110 डिग्रीज. सो वी आर गोइंग टू नेम दिस अँगल. सो P Q R. ओके, हा झाला तुमचा P Q R अँगल, जिथे तुमचा वर्टेक्स ऑफ द अँगल काय रे बाळांनो? Q. बरोबर. हा झाला तुमचा Q आणि तुमचे दोन आर्म्स कुठले आहेत रे बाळांनो अँगलचे? QP and QR. This is your angle PQR is equals to 110 degrees. हा झाला बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2. तुम्हाला हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं आहे. युजिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल तुम्हाला हे तिघही अँगल्स ड्रॉ करायची आहेत. बाळांनो, हा झाला तुमचा प्रॅक्टिस सेट 2. बाळांनो, आपल्याला आता इथे प्रॅक्टिस सेट 2 मधली सगळे क्वेश्चन्स संपली आहेत. आपला कंप्लीट झाला प्रॅक्टिस सेट 2. आता आपण पुढच्या प्रॅक्टिस सेट साठी लागणारी थेरी बघणार आहोत. चला तर मग बघूया पुढची थेरी. बाळांनो, आपण आता ओळख करून घेऊया तुमच्या जॉमेट्रिकल बॉक्स मधल्या इन्स्ट्रुमेंट्स. तुमच्याकडे जॉमेट्रिकल बॉक्स असतो बरोबर, जो आपल्याला कन्स्ट्रक्शन साठी लागत असतो. मग सगळ्यात आधी आपण बघूयात त्यामध्ये काय काय असतं. तुमची स्केल असते जॉमेट्रिकल बॉक्स मध्ये. टू मेजर द डिस्टन्स, आपण त्यावरून डिस्टन्स मेजर करत असतो बरोबर. अशी स्केल असते. त्यानंतर कंपास असतं बरोबर, याला म्हणतो आपण कंपास, ज्यामध्ये एक पॉइंट असतो आणि दुसऱ्या पॉइंटला आपण पेन्सिल किंवा पेन्सिल लावत असतो बरोबर. सो दिस इज युअर कंपास. आफ्टर दॅट सेट स्क्वेअर, याला सेट स्क्वेअर म्हणतात. आता यामध्ये 3 डिफरंट अँगल्स दिलेले असतील. जर तुम्हाला ती अँगल्स यूज करायचे असतील तर आपण सेट स्क्वेअर यूज करतो. मोस्टली आपल्याला या चॅप्टरमध्ये सेट स्क्वेअरचा यूज करायचा नाही आहे. तसंच बाळांनो, हे झालं तुमचं डिवायडर. ओके, टू मेजर द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स वी आर गोइंग टू यूज द डिवायडर. याचाही यूज फार कमी आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये. तसंच याला म्हणतो आपण, जसं की आपण आधीच बघितलं, प्रोट्रॅक्टर. टू मेजर द डिस्टन्स, टू मेजर द अँगल वी आर गोइंग टू यूज द प्रोट्रॅक्टर. हा झाला तुमचा प्रोट्रॅक्टर. सो हे झाले तुमचे जॉमेट्रिकल बॉक्स मधली इन्स्ट्रुमेंट, ज्यांची आपण ओळख करून घेतली. पण बाळांनो, आपल्याला या चॅप्टर मध्ये मोस्टली फक्त काय यूज करायचं आहे? प्रोट्रॅक्टर, त्यानंतर तुमचं कंपास आणि स्केल. ही 3च इन्स्ट्रुमेंट आपल्याला यूज करायची आहेत. जास्त आपल्याला हे 3च इन्स्ट्रुमेंट्स यूज करायचे आहेत बाळांनो. तर आता आपण बघूयात अँगल बायसेक्टर.
हाऊ टू ड्रॉ अन अँगल बायसेक्टर. मग आता अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा रे बाळांनो आपल्याला ते बघायचं आहे. मग सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, अँगल बायसेक्टर म्हणजे काय ते बघून घेऊयात. तुम्हाला अँगल कसा ड्रॉ करायचा ते माहीत झालं. आता आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये, मागच्याच प्रॅक्टिस सेटच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं हाऊ टू ड्रॉ अन अँगल, बरोबर. मग आता आपल्याला अँगल ड्रॉ करता येतो, पण हे अँगल बायसेक्टर म्हणजे काय रे बाळांनो. सो आधी मी हेडिंग देऊन घेते, अँगल बायसेक्टर. So, an angle bisector is a ray which divides your angle into two equal parts. Angle bisector हा ray असतो inside the angle which is going to divide your angle into two equal parts. म्हणजेच काय, angle bisector तुमच्या अँगलला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. याच्या नावातच तुम्हाला दिसतंय बायसेक्टर. बाय म्हणजे काय, टू. सेक्टर म्हणजे काय, त्या दोन पार्ट मध्ये तुमच्या अँगलला डिवाइड करेल. पण ते दोघही पार्ट कसे असणार आहेत, तुमचे इक्वल असणार आहेत. सपोज तुमचा अँगल आहे 40 डिग्रीचा, बरोबर. तुमचा 40 डिग्रीचा अँगल आहे, तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स किती होणार आहे बाळांना, 20-20 होतील, बरोबर. एक पार्ट होईल तुमचा 20 डिग्रीचा आणि दुसरा पार्ट होणार आहे 20 डिग्रीचा. सो बाळांनो आपल्याला बघायचं आहे अँगल बायसेक्टर, हाऊ टू ड्रॉ अन अँगल, and after that how to bisect it using compass and ruler. So first of all we will write the definition of an angle bisector. So an angle bisector ray, an angle bisector ray will divide an angle into two equal parts. An angle bisector ray will divide an angle into two equal parts. आपला अँगल बायसेक्टर रे जो काही आपण ड्रॉ करणार आहोत तो अँगलला काय करणार आहे, दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. तर बाळांनो बघूयात आपण अँगल बायसेक्टर रे कसा ड्रॉ करायचा किंवा तुमचा अँगल बायसेक्ट कसा करायचा. मग आधी मी काय करणार आहे, 60 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आहे. मग आपण एक्झाम्पल लिहून घेऊयात. एक्झाम्पल, ड्रॉ an angle of measure, an angle of measure 60 degree and bisect it using compass and ruler. ruler म्हणजे काय, तुमची स्केल. बाळांनो सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, अँगल ड्रॉ करायचा आहे किती डिग्रीचा, 60 डिग्रीचा. 60 डिग्रीचा अँगल म्हणजे कुठला अँगल असणार आहे रे बाळांनो, तुमचा तो एक्यूट अँगल असणार आहे. बिकॉज 0 डिग्री पेक्षा मोठा, 90 डिग्री पेक्षा लहान म्हणजे तुमचा कुठला अँगल होणार आहे, तो एक्यूट अँगल. मग आधी आपण अँगल ड्रॉ करून घेऊयात युजिंग प्रोट्रॅक्टर. सो बाळांनो मी सगळ्यात आधी काय करणार आहे, माझा बेस रे ड्रॉ करून घेणार आहे. जसं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 2 च्या की अँगल कसा ड्रॉ करतात तेव्हा. सो सगळ्यात आधी मी काय करणार आहे, बेस रे ड्रॉ करून घेणार आहे. सो हा झाला माझा बेस रे. मग आता हा बेस रेचा माझा स्टार्टिंग पॉइंट, दिस इज सेकंड पॉइंट. नाउ I am going to measure the 60 degrees. So I am going to put center of protractor on this starting point of a ray. माझ्या रेच्या स्टार्टिंग पॉइंट वर मी सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवला आणि 60 डिग्रीज मेजर करून घेणार आहे. हे झालंय म्हणजे 60 डिग्रीजचं मार्किंग. मग बाळांनो मी आता काय करणार आहे बघा, हा जो काही मार्क केलेला पॉइंट आणि स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ बेस रे आय एम गोइंग टू जॉइन. सो आय गेट द सेकंड आर्म ऑफ एन अँगल. हा झाला तुमचा सेकंड आर्म आणि हा झाला तुमचा
तुमचा अँगल 60 डिग्रीचा. ओके, आता मी तुम्हाला शो करण्यासाठी फक्त लिहिलं होतं. हे 60 डिग्रीज लिहिण्याची आता गरज नाही. सो बाळांनो, या अँगलला आपण आधी नाव देऊन घेऊया. सपोज दिस इज माय अँगल पी क्यू आर. ओके, हा कुठला अँगल आहे माझा? सपोज पी क्यू आर. तर बाळांनो, आपल्याला याचा आता बायसेक्टर ड्रॉ करायचा. आपला अँगल किती डिग्रीचा आहे? 60 डिग्रीचा. जर आपण त्याला बायसेक्ट केलं तर तो किती पार्ट्स होणार आहेत? दोन. किती मेजरचे पार्ट्स होणार आहेत बघा. जर 2 ने डिवाइड केलं तुम्ही 60 ला, कारण त्याचे आपण 2 पार्ट करतोय, तर एका पार्टचं मेजर किती यायला हवं? 30 डिग्री. जे आपण व्हेरीफाय करणार आहोत अँगल बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर युजिंग प्रोट्रॅक्टर. सो लेट्स ड्रॉ द अँगल बायसेक्टर रे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे कंपास. कंपास घ्यायचा आहे तुम्ही. नाव आय एम गोइंग टू टेक सम रॅन्डम डिस्टन्स. थोडं छोटंसं रॅन्डम डिस्टन्स घ्यायचं. क्यू पॉइंटवर ठेवणार. कंपासचं एक पॉइंट जे आहे ते क्यू पॉइंटवर ठेवणार आणि तुमचे जे आर्म्स आहेत अँगलचे त्याच्यावर आपल्याला आर्क करून घ्यायचा आहे. ओके, आपण काय केलं? क्यू पॉइंटवर माझं एक पॉइंट ठेवलंय. क्यू पॉइंटवर माझं एक टोक जे आहे कंपासचं ते ठेवलं. एक रॅन्डम डिस्टन्स घेतला आणि त्या रॅन्डम डिस्टन्सने मी काय केलं? दोघही आर्म्सवर आर्क करून घेतले. बरोबर. मग आता बाळांनो, हे जे काही आर्म्स केलेत मी, आर्म्सवर जे काही आर्क केले त्यांना मी नाव देऊन घेणार आहे. सपोज दिस इज माय एक्स पॉइंट वेअर दिस आर्क इज इंटरसेक्टिंग द आर्म QP. ज्या QP पॉइंट जो काही तुमचा आर्म QP आहे त्या QP आर्मला जिथे तुमचा तो आर्क इंटरसेक्ट करतोय त्या पॉइंटला काय नाव दिलं मी? X. तसंच QR पॉइंटला QR आर्म जो आहे त्या आर्मवर जो आर्क ड्रॉ केला तो कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट होतोय? सपोज आय हॅव गिवन नेम टू एज पॉइंट Y. बाळांनो, आता मी काय करणार आहे? परत मला लागणार आहे माझं कंपास. मग आता कंपासचं एक पॉइंट मी काय करणार? X पॉइंटवर ठेवणार आहे. परत एक रॅन्डम डिस्टन्स घेणार आहे. X पॉइंटवर ठेवला, एक रॅन्डम डिस्टन्स घेतला आणि अँगलच्या आतल्या साईडला आर्क करून घेतलाय. अँगलच्या आतल्या साईडला आर्क करून घेतलं. आता बाळांनो, तेच डिस्टन्स तुम्हाला तुमच्या कंपासमध्ये कॉन्स्टंट ठेवायचे, सेम ठेवायचे आणि Y पॉइंटवर ठेवायचं आहे. मग आता Y पॉइंटवर ठेवल्यानंतर परत तुम्ही अँगलच्या आतल्या साईडला आर्क करून घेताय. सो हा केला मी आर्क. आता बाळांनो, हे दोघही आर्क्स एका पॉइंटला इंटरसेक्ट होताना तुम्हाला दिसतायत. मग जर इंटरसेक्ट जिथे होत आहे तो पॉइंट आणि तुमचा क्यू पॉइंट तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला काय भेटणार? अँगल बायसेक्टर रे ऑफ दिस अँगल PQR. या PQR अँगलचा अँगल बायसेक्टर रे तुम्हाला इथे भेटणार आहे. मग चला तर आधी आपण ते जॉईन करून घेऊयात. हा झाला बाळांनो तुमचा अँगल बायसेक्टर रे. मी इथे नाव घेऊन घेतलं याला सपोज S. हा QS झाला तुमचा अँगल बायसेक्टर रे which is going to divide your angle into 2 equal parts. मग आता हे दोघही पार्ट्स कसे होणार आहेत? तुमचे इक्वल होणार आहेत. जर तुमचा अँगल 60 डिग्रीचा होता तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स किती डिग्रीचे होणार आहेत? 30 डिग्री 30 डिग्री. मग आपला अँगल बायसेक्टर बरोबर आलाय का आपण चेक करून घेऊयात बाळांनो युजिंग प्रोट्रॅक्टर. मग मी माझं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर क्यू पॉइंटवर ठेवणार. खालच्या रेला स्ट्रेट ठेवलंय प्रोट्रॅक्टर आणि जर तुम्ही बघत असाल तर 10, 20 आणि 30 बरोबर एक पार्ट झालाय तुमचा 30 डिग्रीचा. तसंच 30 to 40, 40 to 50, 50 to 60 दोन तुमचे पार्ट झाले 30 डिग्रीचे. बरोबर. सो दिस इज हाऊ यू कॅन ड्रॉ अँगल बायसेक्टर रे. मी परत एकदा तुम्हाला कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या होत्या ते बघूयात आपण. सगळ्यात आधी आपण काय केला बाळांनो? जो काही गिवन मेजरचा अँगल आहे तो ड्रॉ करून घेतला युजिंग प्रोट्रॅक्टर.
मग त्यानंतर आपल्याला 3 स्टेप्स फॉलो करायचे. सगळ्यात पहिले तर तुम्ही काय करणार, क्यू पॉइंट घेणार, बरोबर. क्यू पॉइंटवर तुमच्या कंपासचं एक पॉइंट ठेवायचं आणि दोघं आर्म्सवर आर्क करून घेणार, बरोबर. मग हे दोघंही आर्म्सवर ते आर्क कुठेतरी इंटरसेक्ट होत आहे, त्या पॉइंटला नावं देऊन घ्यायची, बरोबर. मग आता नावं दिल्यानंतर त्या पॉइंटवर तुम्ही परत कंपासचं एक पॉइंट ठेवणार आणि आर्क करून घेणार अँगलच्या आतल्या साईडला. तेवढंच डिस्टन्स कंपासमध्ये कॉन्स्टंट ठेवायचं आणि दुसऱ्या पॉइंटवर ठेवणार, आर्क करून घेणार अँगलच्या आतल्या साईडला. ते दोघंही आर्क्स एका पॉइंटला इंटरसेक्ट होतात. ते इंटरसेक्शन पॉइंट आणि तुमचा वर्टेक्स ऑफ द अँगल जॉईन करायचा. सो यू गेट द angle bisector ray of an angle. So this is how you can draw angle bisector ray. तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे बाळांनो घरी हाऊ टू ड्रॉ अन अँगल बायसेक्टर ऑफ अन अँगल. बाळांनो तर आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. उरलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.